फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर मी काल एक रथाचा व्हिडिओ टाकला होता, श्रीरामांचा रथाचा। तर आदल्या दिवशी रथ असतो आणि दुसऱ्या दिवशी असतं रासक्रीडा वहन। रासक्रीडा म्हटलं म्हणजे श्रीकृष्णाच्या लग्नाच्या आदल्या दिवसाची जी वरात असते, तर ती वरातीचं हे खूप मोठं असं वहन असतं। आणि त्या वहनाच्या स्वागतासाठी आमच्याकडे ह्या अशा भरपूर मोठ्या मोठ्या अगदी सुपर अशा रांगोळ्या काढलेल्या असतात। तर श्रीकृष्णाच्या वहनासाठी अगदी ह्या खूप सुंदर अशा स्वागतासाठी या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि त्या सगळ्या इतक्या रांगोळ्या सुपर आहेत ना, त्या मी सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करते। आणि ही बघा रथाची रांगोळी आहे, अप्रतिम। त्याच्या आधी होती संस्कार भारतीची खूप मोठी अशी रांगोळी आणि त्याच्यानंतर आहे ही पोस्टर रांगोळी श्रीकृष्णाची। आणि ही रांगोळी आहे मोराची, अप्रतिम अशी रांगोळी आहे। आणि हे बघा संस्कार भारतीच्या ह्या रांगोळ्या आहेत, अगदी मोठ्या मोठ्या रांगोळ्या आहेत। खूपच सुपर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत। अर्थातच श्रीकृष्णाचा म्हणजे तुळशी विवाह असतं, श्रीकृष्णाचं लग्न लागतं तुळशीबरोबर आणि त्याच्या आदल्या दिवशी ती वरात काढली जाते त्यांची। तर त्या वरातीच्या ह्या स्वागतासाठी ह्या रांगोळ्या काढलेल्या असतात। तर पूर्ण रांगोळींचा पूर्ण आमच्या फुल एरियामध्ये रांगोळ्या असतात, भरपूर अशा मोठ्या मोठ्या। आणि ही बघा, ही आहे मोराची खूप मोठी अशी सुंदर रांगोळी। तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या ह्या रांगोळ्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे ह्या रांगोळ्यांमध्ये कॉम्पिटिशनही असतं। जी अगदी बेस्ट अशी रांगोळी असेल तर तिला तिचा नंबर येतो, तिला पारितोषिकही मिळतं, बक्षीसही मिळतं। आणि अगदी अप्रतिम ज्या रांगोळीला बक्षीस मिळालेलं आहे ना, तर ती रांगोळी बघा इतकी सुपर आहे की बस। राधा आणि कृष्णाची रांगोळी आहे, अगदी अप्रतिम अशी रांगोळी आहे। आणि जवळजवळ 3 रांगोळ्या आहेत त्या, 1, 2, 3 नंबर। तर त्या रांगोळ्या आल्या की मी तुम्हाला सांगतेच। तर खूप छान अशा सगळीकडेच खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत। आणि हे बघा श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती पण आहे आणि इथे प्रसादही वाटत आहे। तर 3 दिवस सोंगही निघतात इथे, दशमी, एकादशी आणि द्वादशी म्हणजेच बारस। तर अशा पद्धतीने असे सोंग असतात, म्हणजेच त्यांना भवानी म्हटलं जातं। आणि हे बघा, ही इतकी सुपर रांगोळी आहे ना, बदकांची खूप सुंदर अशी रांगोळी आहे, संध्याकाळचा देखावा। तर इथे पण सोंग नाचवतायत, असाच भरपूर असा डान्स असतो त्यांचा, भरपूर डान्स करत असतात ते। मागे कमी हां, बरेच जण। आणि
तिकडे पण काढायचे ना, तर त्या मुलींचे लग्न वगैरे झाले तर मग तिकडे काढतच नाही आता कोणी एवढं. आता कसं झालं, हा पट्टा कसा झाला दुकानं झालं. हां, इकडच्या पट्ट्यात दुकानं झालं, इकडे मग नेव्यांचंच आणि कासारांचंच घर. चावी तुझ्याकडे. असतातच. गणपती म्हणताना अरे वापस इसको क्या हो गया हाथ मध्ये का बैठा यश असं वरून टाकत
तर हीच ती रांगोळी आहे फ्रेंड, की जी रांगोळीला 1 नंबर आला, हिलाच मिळालं आहे बक्षीस. तर खूप सुंदर अशी पोस्टर रांगोळी आहे, अप्रतिम राधा आणि कृष्णाची, आणि त्याचे शेडसुद्धा इतके छान आहेत रांगोळीचे, अगदी परफेक्ट अशी ही रांगोळी आहे. आणि लिहिलेलं पण खूप सुंदर असं वाक्य आहे त्याच्याखाली. तर खूप सुंदर अशी रांगोळी आहे. प्यार में कितनी भी बाधा देखी, फिर भी कृष्ण के साथ राधा देखी, असं लिहिलेलं आहे तिथे खाली. तर अशी अप्रतिम अशी रांगोळी आहे. बहुत तर हेच आहे ते रासक्रीडा वहन, की ज्याच्या स्वागतासाठी सगळ्यांनी खूप मोठ्या मोठ्या अशा रांगोळ्या काढल्या होत्या. आणि आता ते येत आहे वहन. त्याच्या आधी येते पालखी, आणि एक पालखी पुढे गेलेली आहे, अजून एक येईल, आणि त्याच्यानंतर रासक्रीडा वहन आहे, म्हणजे श्रीकृष्णाच्या लग्नाची वरात. तर ही आलेली आहे पालखी. चला तर आपण पालखीचं दर्शन घेऊ आणि प्रसाद पण घेऊ. तर मध्ये गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत. तर मधले ही ट्रॅफिक थोडी बंद करायला पाहिजे होती, कारण भरपूर अशी लोक जमलेले असतात दर्शनासाठी. तर चला मग आपण घेऊया दर्शन. भरपूर गर्दी झालेली आहे, बघू आपला नंबर लागतो की नाही मध्ये. तर प्रत्येकालाच दर्शन घ्यायचे आणि नमस्कार करायचे आहे. तर चला मग माझा पण नंबर लागतो की नाही. खूप गर्दी झालेली आहे. तर मी सुद्धा हात लावलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे आता, कारण एवढ्या गर्दीमध्ये मला व्हिडिओ पण करता येत नव्हता. तरी पण मी घेतलंय दर्शन. आता घेतलेला आहे प्रसाद. चला आपण परत साईडला येऊन उभं राहू, कारण भरपूर लोक आहेत, भरपूर गर्दी आहे. तर आता मी प्रसादही घेतलेला आहे. आणि हे बघा, हे सोंग पण आहेत, कारण ते रासक्रीडा वहनाच्या समोरच भरपूर असे सोंग नाचतच असतात. तर आता सगळे वाट बघताय त्या वहनाचे. आणि हे बघा, हा असा रथ ओढतात लोक, आणि त्यात असतं हे वहन श्रीकृष्णाच्या वरातीचं. तर हे बघा, खूप सुंदर असा रथ ओढला जातो. हा हातानेच ओढतात हा रथ, आणि प्रत्येकालाच दर्शन घ्यायची खूपच घाई झालेली असते, त्याच्यामुळे भरपूर एकदमच गर्दी होते. तर चला मग आपण घेऊया दर्शन. एवढ्या गर्दीमध्ये भरपूर लाईट असल्यामुळे ते व्यवस्थित